केलं शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा दुष्काळ जर या ठिकाणी उचलून धरला तर या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा शब्द आहे। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, आमची जी शेतकऱ्यांच्या मनामधली खतखत आहे, आमच्या त्या डोळ्यामध्ये जे आपण या सरकारला जाऊन सांगा, या सरकार झोपलेलं सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या बाजूला आहे, सरकार फक्त डोळे लावून बसलेलं आहे। ओला दुष्काळ, ओला दुष्काळ शासनाच्या समोर समोर दादा साहेब हो बालू समोर बघा शासनाचा प्रतिनिधी म्हणून नगरच्या मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या ते वरिष्ठांना सादर करेल। धन्यवाद। शेतकऱ्याच्या वतीनं आज आम्ही सतीपांगरा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केलं। आमच्या मागण्या होत्या, शेतकऱ्याची 7/12 कोरी करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या, शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे द्या व वसमतवरून अकोलीकडे जाणारा जे पूल आहे अकोलीच्या जवळ, त्या पुलावरून 2 वर्षांमध्ये 2 माणसाचं हे निधन झालेलं आहे, त्या पुलाचं बांधकाम करा अशी आमची मागणी होती आणि आम्ही ते रास्ता रोको आंदोलन केलं। मला फक्त शासनाला तुमच्यामार्फत शासनाला प्रशासनाला एक सांगायचं आहे, आज 2 वर्षे आमच्या गावामध्ये एकच गांजा झाड एका शेतकऱ्याच्या वावरामध्ये दिसलं होतं। प्रशासनाचे 1000 लोक तिथं आले। आज आमच्या गावात कितीतरी हेक्टर सोयाबीन कापूस गेले, अजून प्रशासनाचा एकही अधिकारी तिथं फरकलेला नाही। म्हणजे आम्हाला तुम्ही मग गांजा लावला तरी परवानगी द्या अशी माझी शासनाकडे मागणी आहे। या सरकारला हे झोपलेलं सरकार आहे, झोपेचं सोंग घेतलेलं हे सरकार आहे। या सरकारला या महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ह्या दिसत नाहीत का? आज या पावसामुळं मानसिक जीवितहानी झालेली आहे, मग प्राणी या ठिकाणी गेलेले आहेत, म्हशी असतील, जनावर असतील, प्रत्येक शेतकऱ्यांचे या ठिकाणी मरण पावलेले आहेत। शेतकऱ्यांचं पीक सुद्धा गेलेलं आहे, शेतकऱ्यांची जनावरं सुद्धा गेलेली आहेत। एवढं नुकसान झालेलं असताना सरकार आज फक्त बांधावर येऊन फक्त फोटो सेशन करत आहे, पण आज अद्यापर्यंत शासनानं या सरकारनं कुठेही शेतकऱ्याला मदत केलेली नाही। जर या शेतकऱ्याला मदत जर शासनानं नाही जाहीर केली तर आज जे हे आंदोलन या ठिकाणी या खांडेगाव सर्कलचं होतं, आज यानंतर या मतदारसंघातल्या तालुक्यातलं तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आणि या सरकारला नेपाळसारखं या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत। जर या ठिकाणी शेतकरी पेटून उठला तर नेपाळ होण्यासारखं या ठिकाणी या ठिकाणी काय वेळ येणार? हा देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, परंतु शेतकऱ्यांचं या पावसामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। या पावसामुळे पिकाचं तर नुकसान झालं, परंतु शेतकऱ्याची जमीन देखील या ठिकाणी जागेवर राहिलेली नाही आणि एवढं मोठं नुकसान होऊन देखील सरकार कुठलाही ठोस भूमिका या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत घेत नाही। कारण सरकारमध्ये अशी भूमिका नाही की शेतकऱ्याला मदत करावी, कारण शेतकरी या ठिकाणी सणासुदी दिवस असून एकही रुपयाची आमदानी नसून देशोधडीला लागलेला शेतकरी यांना पुन्हा जर उभं करायचं असेल तर शासनाने या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट 50,000 हेक्टरी मदत करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। नाही तर या सरकारला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असं आम्ही शेतकरी म्हणून यांना जाहीर आम्ही असं आवाहन करत आहोत। इशारा दिला तर नेपाळ होईल, एक इशारा। दुसरा इशारा, या देशामधले 80% शेतकरी, महाराष्ट्रातले 80% शेतकरी जर रस्त्यावर उतरले तर सरकारला पळता भुई थोडी होईल। जरंगेचं पाहिलं काय, जरंगेच्या संघटनानं सरकार हादरलं, मग शेतकऱ्याचं संघटन जर झालं तर हे सरकार इथं राहणारच नाही, याच्या खुर्च्या मोडतील, सगळंच होईल। मग इथं सरकारनं एकच करावं, आम्हाला खुर्च्या मोडण्यापेक्षा त्याच्याकडून काम करून घ्यायचंय, त्यानं काम केलं पाहिजे। त्यानं शेतकऱ्याला आज परिस्थितीमध्ये नदीकाठच्याच नाही तर माथ्यावरल्या असो कुठे असो सरसगट शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे। ही शेतकऱ्याची तुम्ही हेक्टरी 8,000 रुपये अनुदान देऊन काय थट्टा करता काय? अहो, उत्पादन खर्चावर आधारित त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव सुद्धा मिळाला पाहिजे। अजून दुसरा मुद्दा महत्वाचा, शेतकऱ्याचं पिकच गेलं तर कर्ज कुठून भरेल शेतकरी? त्याचं कर्ज, संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे शेतकऱ्याचं। पुन्हा दुसरा मुद्दा, हे जे वसुली जे आहे, वसुली त्वरित वसुली थांबली पाहिजे। शेतकऱ्याचं विद्युत बिल सुद्धा माफ केलं पाहिजे। शेतकऱ्याच्या लेकरायला शाळेमध्ये तुम्ही जे फी लावता ती फी सुद्धा माफ केली पाहिजे। दुष्काळात पडला तर पैसा कुठून येईल?
हा विषय आहे। शेतकऱ्याचा उद्रेक सरकारनं पाहू नये। मायबाप सरकारला परत एकदा विनंती करतो, शेतकऱ्याच्या आमच्या जे मागण्या आता या त्यांना मान्य करावा। एवढं बोलून थांबतो। जय जय महाराष्ट्र। जर्मनीला गेल्यावर कानी आलाय बोर्डीकर ताई नवीन, आता त्या मंत्री जरी असल्या अधिकार जरी असला तर अभ्यास नसते। या येलदरी सिद्धेश्वर धरणाच्या त्याची साठवण क्षमता, त्याचा गाळ साचल्यावर आता वर किती राहिली साठवण क्षमता, भिजणारं क्षेत्र नांदेड शहरीकरणात गेलं तर तुमच्या लिफ्ट इरिगेशन किती वाढले याच्यावर मी PhD केली। या मुद्द्यावर दांडेगावकर साहेबांचा आमचा विषय मागे झाला। ते सिरडला तिकडे कुठेतरी पाणी देतो म्हणले होते, पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही देता कुठून? तर आधी आमच्या जमिनी गेल्या, हे सगळं भिजायचं सोडून पाणी किती शिल्लक राहते त्याने अभ्यास करावा। नसता मग त्या तुमच्या शक्तीपीठासारखं व्हायलंय। मग तुम्हाला कुठेतरी टेंडर काढून पैसे खायचे म्हणून तुम्ही तसं बोलता का? तसं काम मंजूर करता का? हे त्याने अभ्यास करून बोललं पाहिजे। शेतकरी उठावच नाही हो धरणात, तिथं कोणी ठिका सुद्धा लावणार नाही। काय मजाले लावायची? आमचे रानं कोरडे ठेवून तुम्ही दुसरे रानं भिजवायचे बघता का? तुम्ही हे वाहत जाणारं पाण्यावर बंधारे करा ना। महायुतीचे कसं येलदरी धरण ज्या वेळेस झालं त्यावेळेस त्याच्यावर कुठलं क्षेत्र भिजणार आहे हे ते पूर्वीपासूनच धरण नियोजितच आहे। नांदेडला पाणी जाते, नांदेडलाही पाणी जाऊ द्या, पण तुम्ही नांदेडचं पहिलंच भिजते म्हणून जाऊ द्या आणि ते कोरडं करून कुठेतरी दुसरं भिजवता, हा कोणता संयुक्त आहे का?